नमस्ते सर्व माझ्या सेविका मदतनीस ताईंना। मी जयश्री बाबे झवरे आपल्या माझी अंगणवाडी या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते। ताईंनो, सर्व ताईंचे अनेक प्रश्न होते। गेले 11 मार्च रोजी आपण मुंबई येथे आझाद मैदानात मोर्चा काढला होता। त्यानंतर आपण आता आपल्याला हा पहिलाच मोर्चा असल्या कारणाने आपल्याला सर्व गोष्टींची माहिती करून घ्यायची होती आणि मोर्चाचं स्वरूप या सगळ्या गोष्टी ह्या अगदी समजून घ्यायच्या होत्या। ताईंनो, सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर हा चॅनल आपला सबस्क्राईब करा, आपल्या युनियनला सपोर्ट करा। ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगत आहे। आज हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी यासाठी बनवला आहे की ताईंनो, आपण जो मोर्चा केला होता 11 मार्च रोजी, परंतु हा मोर्चा कितपत यशस्वी झाला किंवा यामधील तुमच्या मुख्य मागण्या काय होत्या किंवा यामध्ये या मागण्यांचं पाठपुरावा करण्यासाठी आपल्याला अजून काही तयारी करायची आहे किंवा हा मोर्चा अजून बहुसंख्येने आझाद मैदानामध्ये उभारण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ आज आपण बनवत आहोत। तर मैत्रिणींनो बघा, 11 मार्चला तुम्ही बघितलं असेल लाईव्ह की आपल्या जवळपास 70-80 महिला या संपूर्ण महाराष्ट्रातून आल्या होत्या। तुलनेने ही संख्या कमी होती, परंतु मोर्चास प्रतिसाद देऊन संपूर्ण महाराष्ट्रातून ज्या ताई आल्या होत्या, ज्या ताईंचे छोटे छोटे बाळ आले होते, त्यांचे पती देखील आले होते, त्यांचे कुटुंबीय देखील या मोर्चात समाविष्ट झाले होते ताईंनो। आणि हा मोर्चा यशस्वीतेसाठी संघटनेने आणि सदस्यांनी प्रयत्न केले, परंतु म्हण जशी आहे की जो न करे एकटा राव तो करे सारा गाव, म्हणजे एकी हेच बळ असते ताईंनो। एकी असेल तरच तुम्ही कुठलीही गोष्ट साध्य करू शकता। तर काही लोक म्हणतात आता ठीक आहे, बोलणारे सगळ्या पद्धतीने बोलतात की एवढ्याच महिला होत्या तेवढ्याच महिला होत्या। ठीक आहे मैत्रिणींनो, हरकत नाही। आम्हाला ही जी न्यायासाठी आम्ही लढाई लढतोय त्यासाठी आम्हाला लाखो लगेच अंगणवाडी ताई प्रतिसाद देतील, आम्हाला अशी अपेक्षा अजिबात नाही। परंतु आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की सुरुवात झाली, कुठून तरी सुरुवात झाली। आता तुमचे उलटे दिवस सुरू होणार आहे, त्यासाठी आता हे कुठून तरी सुरुंग लावायची गरज होती, तो लागलाय। ठीक आहे, तुम्ही आजपर्यंत भ्रमात होते की तुमच्याशिवाय ही गोष्ट शक्य नाही, तर ती तुमच्याशिवाय ही गोष्ट आम्ही शक्य करू शकतो किंवा तुमच्याशिवाय आम्ही लढू शकत नाही, ही गोष्ट तुम्ही म्हणजे तुमचा हा गैरसमज होता। तर आम्ही त्याही गोष्टी आता ह्या मोर्चातून तुम्हाला दाखवून देत आहोत की तुमच्याशिवाय आम्ही लढूही शकतो आणि तुमच्याशिवाय आम्ही आमच्या मागण्या मान्यही करून आणू शकतो। ठीक आहे, तर आता कोणीही मीपणाची भावना बाळगणं गरजेचं नाही आहे। मैत्रिणींनो, हा लढा यशस्वी करण्यासाठी किंवा हा संप यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या ताईंचं योगदान लाभलं त्यांची मी मनस्वी आभार मानते, किंवा ज्या ताई अजूनही घरी आहेत आणि ज्यांना संपामध्ये सहभाग दर्शवायचा आहे त्यांना येत्या मंगळवारपासून पुन्हा आपण बेमुदत साखळी उपोषण करत आहोत ताईंनो। आणि ह्या बेमुदत साखळी उपोषणामध्ये आपण आळीपाळीने जवळपासच्या ताई असतील, लांबच्या जिल्ह्यातल्या ताई असतील, यांनी आळीपाळीने सलग 8 दिवस आपल्या मोर्चामध्ये उपस्थित राहायचं आहे ताईंनो। तर मी व माझी कार्यकारिणी किंवा अजून काही महिला ह्या आपण 10-15 जणी या तिथंच थांबणार आहोत आणि तिथं थांबून आपण बेमुदत साखळी उपोषण करणार आहोत। आणि आपल्या ज्या बाकीच्या जिल्ह्यातून ज्या भगिनी आहेत त्या त्यांना वेळ भेटेल तसं त्याप्रमाणे आझाद मैदानात मोर्चाच्या सपोर्टसाठी येणार आहेत। तर ताईंनो, प्रश्न आहे काही कमेंट करणाऱ्यांचा, घरी बसून कमेंट करणाऱ्यांचा। तर आता एका ताईने कमेंट केली होती की तुमच्याकडे काय 10-5च महिला होत्या, 40-50च महिला होत्या मोर्चाला, आम्ही बोलवत नाही तरी आमच्या मोर्चाला लाखोंनी येतात, असं तसं काहीतरी बोलल्या। ठीक आहे, पण ताईंनो मी तुम्हाला एक सांगते, एक चांगलं जिवंत उदाहरण देते की छत्रपती शिवाजी महाराजांनी, मी वेळोवेळीच देते ते उदाहरण, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली होती। त्यावेळेस स्वराज्य स्थापनेच्या प्रतिज्ञेच्या वेळेस त्यांच्यासोबत 4च मावळे होते, विश्वासू मावळे होते, बरोबर। तसंच काहीचं आपलं आहे, आपली संघटना स्थापन करतेवेळी आपल्याकडे कमी मावळे आहेत, कमी सदस्य आहेत, परंतु हार मानून चालणार नाही ताईंनो। ही लढाई अजून संपलेली नाही, ही लढाई अजून थांबलेली नाही, कारण अजून आपण जिंकलेलो नाही।
त्यामुळे आपल्याला लढायचं आहे, शेवटपर्यंत लढायचं आहे. 4 मावळे का सोबत असे ना, परंतु ही लढाई आपण लढतोय हे मुख्य गरजेचं आहे. ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे की आपण आपल्या सेविका, आपल्या मदतनीसताई आणि आपली कार्यकारिणी हार मानत नाही. या मंत्र्यांना आपल्यापुढे झुकावंच लागेल. आपले मुद्दे त्यांना प्रभावीपणे मांडावेच लागेल. त्या संदर्भात या मोर्चामध्ये मी आणि माझ्या कार्यकारिणीने आपले जे कॅबिनेटमध्ये जे सगळे मंत्री आहेत त्या सर्वांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. कारण अधिवेशन चालू असल्यामुळे आपल्याला दिवसा कोणाचीही भेट झालेली नाही ताईंनो. त्यामुळं संध्याकाळी निवासस्थानावर त्यांचे जे बंगले आहेत कॅबिनेटचे, मंत्रालयाच्या समोरच आपला प्रतापगड असेल, राजगड असेल, त्यानंतर पुरंदर असेल, जंजिरा असेल, असे वेगवेगळे नावं किल्ल्यांची त्यांच्या निवासस्थानाच्या बंगल्यांना देण्यात आलेली आहेत. आणि त्या बंगल्यावर जाऊन आपण वेगवेगळ्या आमदारांना आपल्या व्यथा मांडलेल्या आहेत, निवेदन आपण त्यांना दिलेलं आहे. बघा मैत्रिणींनो, कुठलाही संप आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्या नेमक्या मागण्या काय आहेत हे त्या सदस्यांपर्यंत जाणं खूप गरजेचं असतं. त्यामुळं आपण तो तर प्रयत्न केलेला आहे. किंवा आझाद मैदानात वेगवेगळे जे नेते असतात ते पण व्हिजिट करत असतात. त्यामुळे आपण तिथे थांबून राहणं खूप गरजेचं आहे. किमान 8-10 दिवस तरी, आता सध्या उद्यापासून सुट्ट्या आहे, शुक्रवार शनिवार रविवार अधिवेशनाला पण सुट्ट्या आहे. त्यामुळे आपण मुंबईला आत्ता थांबलेलो नाही आहे. परंतु सोमवार मंगळवारपासून परत आपलं सोमवारी आपल्या कोर्टाची SC ST व OBC समाजाच्या संदर्भात सुनावणी आहे. 99% आपल्या या भरतीला स्टे येण्याचे चान्सेस आपल्याला सोमवारी आहे ताईंनो. त्यामुळे सोमवारपर्यंत आपण ती वाट बघणार आहोत. परंतु सोमवारनंतर आपण पुन्हा बेमुदत साखळी उपोषण करणार आहोत. आपल्या मागण्या मान्य करून आणण्यासाठी आपण पुन्हा तत्पर होणार आहोत. मला सांगा ताईंनो, ह्या ज्या मागण्या आहेत त्या फक्त 4च सेविकांच्या आहेत का? ह्या ज्या मागण्या आहेत त्या फक्त 4च मदतनीसांच्या आहे का? नाही ताईंनो, या मागण्या ज्या आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्रातील सेविका मदतनीसताईंच्या आहे. त्यामुळे तुम्ही एकमेकांना तू मी करू नका. विशेषतः घरी बसून कमेंट करणाऱ्यांनी व्यवस्थित कमेंट करा. तुम्ही कुणाशी बोलताय याचं भान ठेवा आणि काय बोलताय याचं तरी भान ठेवा. ठीक आहे. मागण्या आपण प्रमुख ठेवलेल्याच आहेत. त्या मागण्या तर तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे पण जे पहिल्यांदा व्हिडिओ सांगते त्यांना व्हिडिओ बघत आहे त्यांना सांगते की पहिली मागणी आपली मदतनीस ताईंच्या पदोन्नतीची आहे. आपल्या सगळ्याच मागण्या प्रमुख आहेत. परंतु पहिल्यांदा बाकीच्या मागण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे. परंतु मदतनीसची पदोन्नती होणं या मागणीसाठी 8 दिवसांचा वेळ आहे. 8 दिवसांचा हरकतीचा कालावधी आहे. या हरकतीच्या कालावधीच आपल्याला हरकत घेऊन ही भरती स्थगित करण्याची प्रक्रिया करायची आहे. आपल्या अगोदर मदतनीस ताईला पदोन्नती मिळवून द्यायची आहे. 2 नंबरची मागणी आहे की ज्या सप्टेंबरमध्ये नियुक्ती झाली होती, जाहिरात सुटली होती, ज्या ताईंना याद्या लागल्या होत्या त्या ताईंना त्यांनी रीतसर ऑर्डर दिलेले नाहीत, रीतसर त्यांना नियुक्तीपत्र दिलेले नाहीत. त्यामुळे कोर्टाच्या 31 जानेवारी 2025चा जो GR आहे त्यातला मुद्दा क्रमांक जो 4 आहे त्याप्रमाणे अगोदर भरती झालेल्या मदतनीस ताईंना नियुक्ती दिल्याशिवाय पुढील भरती करण्यात येऊ नये. त्यांना भरती त्या पदावर त्यांना न्याय दिल्याशिवाय, पदावर ऑर्डर दिल्याशिवाय इतर रिक्त पदे भरण्यात येऊ नये. हा असा GR असताना देखील शासनाने त्यांना डावललंय. त्यामुळे त्यांना देखील अगोदर नियुक्ती दिल्या पाहिजे. 3 नंबरची सगळ्यात प्रमुख मागणी आहे ताईंनो आपली. ती प्रमुख मागणी म्हणजे मुख्य सेविका. अंतर्गत सेवेमध्ये सेविकामधून मुख्य सेविका होण्यासाठी खूप जाचक अशा अटी आहेत. वयाची मर्यादा, त्यापैकी पहिली अट हीच आहे की वयाची मर्यादा ही 45 नसावी, ती 55 वर्ष असावी. त्यामुळे आपल्या सर्व 55 वर्षापर्यंतच्या ताईंना मुख्य सेविकेचा पेपर देता यावा यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. मी पुन्हा सांगते ताईंनो की बऱ्याच सेविका ताईंचा गैरसमज आहे की मुख्य सेविकेवर आपण स्टे आणतोय. मुख्य सेविकेवर स्टे आणू नका, आम्ही पात्र आहोत, आम्हाला फॉर्म भरू द्या. ताईंनो, आम्हाला तुमचा विरोधच नाही. तुम्ही पण आमच्या आहेत, पात्र असलेल्या ताई आमच्यात, अपात्र असलेल्या ताई पण आमच्या आहेत. परंतु आमचं एवढी एकच मान्य आहे की तुम्ही भरती करा, परंतु वय वर्ष ही अट 45 वरून 55 करा. आपल्या सगळ्या ताईंना ह्या पेपर देण्यासाठी पात्र करा. ज्या जाचक अटी तुम्ही सेविका अंतर्गत सेविकेतून मुख्य सेविका होण्यासाठी लावल्या आहेत त्या जाचक अटी तुम्ही रद्द करा. आणि आमच्या प्रत्येक ताईला, जिला 10 वर्ष सेवा झालेली आहे, जिची ग्रॅज्युएशन झालेलं आहे,
परंतु आता शिक्षणाची अटसुद्धा 2002च्या GR नुसार 10वी किंवा 12वी असलेल्या मदतनीस ताई सेविका ताईला सुद्धा मुख्य सेविकेचा पेपर देता येत होता, पण नवीन GR इतका जाचक आहे, त्यानुसार त्यांना पदवी पाहिजे आणि 10 वर्ष अनुभव पण पाहिजे. त्यामुळे ही खूप जाचकाठी रद्द झाल्या पाहिजे. 10वी 12वी पास असेल आणि त्या ताईला 10 वर्षांचा अनुभव असेल तरी पण आपली मुख्य सेविकाचा पेपर देता आलाच पाहिजे. ताईंनो, जुन्या GR प्रमाणेच ही भरती झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आम्हाला स्टे आणायचं नाही आहे, परंतु शुद्धीपत्रक आणून या दुरुस्त्या करणं खूप गरजेचं आहे. ही प्रमोशन घेताना कुठल्याही वयाची अट नसावी. वय वर्ष 55 असले तरी त्या ताईला प्रमोशनचा अधिकार मिळाला पाहिजे. तो प्रत्येक कर्मचाऱ्याचा प्रमोशन अधिकार आहे. त्यामुळे ही पण मागणी आपली मुख्य आहे. तसेच ज्या ठिकाणी महसूल गाव आहे, तुमची ग्रामपंचायत तीच आहे, रहिवासी अट तीच आहे, तरी देखील आपल्या मदतनीस ताईंना 10-10, 15-15, 20-20 वर्ष झाले ताईंनो, तरी महसूल धोरणामुळे एवढं वर्षाचा अनुभव असून देखील त्या मदतनीस ताईला सेविका होता येत नाही. शहरी भागासाठी महसूलची अट रद्द केलेली आहे, तशीच ती ग्रामीण भागासाठी सुद्धा ही महसूलची अट रद्द करावी, यासाठी आपली प्रमुख मागणी आहे. आणि सगळ्यात 5वी सगळ्यात महत्त्वाची मागणी आपली म्हणजे उन्हाळी सुट्टी. ताईंनो, खूप उन्हाळ्याचा तडाखा वाढलेला आहे. उन्हाळा सारखा आव असून बसलाय. आपल्या सगळे कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टी असते. मोठ्याल्या मुलांना सुट्टी असते, हायस्कूलच्या मुलांना सुट्टी असते, इंग्लिश मिडियमला सुट्टी असते, मराठी शाळेला सुट्टी असते, परंतु अंगणवाड्यांना सुट्टी नसते. ताईंनो, प्रश्न फक्त आहाराचाच नाही तर प्रश्न पूर्ण अंगणवाडीच्या चिमुरड्यांचा, अंगणवाडी ताईंचा देखील सुद्धा आहे. कारण की उन्हाळ्याचा इतका तडाखा वाढला आहे. आपल्या लाभार्थ्यांना छोटे छोटे लाभार्थी आहेत. एवढ्या कमी एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये आपले लाभार्थी अंगणवाडीत कसे येतील? आणि ते येतच नाही, ही रिअल फॅक्ट आहे. फक्त अंगणवाडी उघडायची आणि आपलं लिखाण करत बसायचं आहे. म्हणजे त्या ताईला उन्हाळ्याची सुट्टी नाही, तिला तिचं स्वतःचं घर नाही, उन्हाळी कामं नाही, म्हणजे तिला काहीच स्वतःसाठी वेळ द्यायला हे नाही, सुट्टीच नाही. त्यामुळे आपल्या चिमुरड्यांना आणि आपल्या अंगणवाडी ताईंना हे सरकार स्त्री शक्तीचा पुरस्कार करतं, स्त्री सबलीकरण, स्त्री सशक्तीकरण करतं. मग या सरकारच्याच काळामध्ये आपली अंगणवाडी ताई असुरक्षित आहे. या अंगणवाडी ताईचा गळा दाबला जातोय. बघा, आत्ता 24 सप्टेंबर 2024 रोजी जी घटना घडली आहे बघा, तर ती घटना घडली आहे नगर येथील चिचोंडी पाटीलमधील आपल्या उमाताई पवारसोबत. तर ती अंगणवाडीत एकटी असताना एका पालकाने तिचा निर्गुण खून करून बलात्कार केलेला आहे. तर अंगणवाड्यामध्ये सुद्धा आता उन्हाळ्यामध्ये जिल्हा परिषदेची शाळा बंद असतात, हायस्कूल बंद असतं, सगळ्या शाळा बंद असतात. सगळं उन्हाळ्यात कुणीही बाहेर फिरत नाही ताईंनो. अशी एकदम म्हणजे गाडी पडली तरी आवाज येणार नाही अशी अवस्था असते. मग या काळामध्ये आपल्या अंगणवाडी ताई अंगणवाडी उघडतात आणि अंगणवाडीत बसतात. तर जेव्हा मदतनीस सोबत असेल तेव्हा गोष्ट वेगळी असती ताईंनो. 15 दिवस ही सुट्टी सेविकेला असते आणि त्यानंतर 15 दिवस मदतनीस ताईला सुट्टी असते. तर आलटून पालटून सुट्ट्या देण्यापेक्षा त्या ताईंना सोबतच सुट्ट्या देण्यात याव्यात. एकटी ताई अंगणवाडीत असुरक्षित आहे. स्वर्गवासी उमाताई पवारची घटना न जाणे परत जर घडली ताईंनो, तर याला शासन जबाबदार असेल का? त्यामुळे या 1 मे पासून सरळ सगळ्या अंगणवाड्या बंद ठेवा आणि अंगणवाड्यांचा आहाराचे दिवस हे THR स्वरूपात भरून काढावेत. कारण की मागील 2 महिन्याचा जो संप झाला होता, 52 दिवसाचा जो संप आपण केला, त्या संपातील सर्व आहाराचे दिवस शासनाने भरून काढलेले आहेत. पाकिटबंद आहार हा त्यांनी घरी पोच त्या लाभार्थ्यांना दिला आणि आहाराचे दिवस भरून काढले. तसेच या 45 दिवसाच्या उन्हाळीच्या सुट्टीचे दिवसही शासनाने पाकिटबंद आहार भरून काढावा. मे जूनचा जो आहार असेल तो एप्रिलमध्येच देण्यात यावा किंवा मे महिन्याची जी सुट्टी असेल ती जूनमध्ये भरून काढण्यात यावी. जूनच्या आहारासोबत तो आहार देण्यात यावा लाभार्थींना. त्यामुळे काय होईल ताईंनो, आपल्या हक्काची उन्हाळी सुट्टी आपल्याला मिळून जाईल. या खरंच खूप महत्त्वाच्या मागण्या आहेत. पेन्शन ग्रॅज्युटीचा मुद्दा आहेच, त्याचा तर काही विषयच नाही. आपल्या भरपूर मोठ्या ताई या 30 एप्रिल 2025 रोजी आता रिटायर होत आहे. तर या रिटायर झालेल्या ताईंना लेकरं बाळ नाही, मूल बाळ नाही, काही अनाथ आहे, काही विधवा आहे. या ताईंना चरितार्थाची सोय काय? यांना आता रिटायरमेंट नंतर त्यांना मानधनसुद्धा मिळणार नाही. मग त्यांनी काय खायचं, त्यांनी कसं जगायचं, हा विचार देखील शासनाने करावा. आपल्यातल्या अनेक व्हिडिओ लावलेले आहेत ताईंनो मीडियावाल्यांनी, की आपल्यातील अनेक अंगणवाडी ताई या वृद्धाश्रमात जीवन जगत आहे. याच्यापेक्षा वाईट अवस्था काय असू शकते ताईंनो, की रिटायरमेंट नंतर आपल्या ताईंना अंगणवाडीतून
रिटायर झाल्यावर आपल्या ताई ह्या वृद्धाश्रमात जीवन जगत आहे. आता वृद्धाश्रमातलं जीवन तर तुम्हाला माहीतच आहे. म्हणजे आयुष्यभर एवढी सेवा द्यायची, कुटुंबाची सेवा करायची, सर्व राबायचं त्या ताईंनी सर्वांसाठी. आणि तिला अंगणवाडीची सेवा समाप्त झाल्यानंतर तिच्या वाट्याला एवढं किळसवाणी जीवन आणि एवढं म्हणजे अनाथासारखं जीवन तिच्या वाट्याला यावं, ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे ताईंनो. त्यामुळे त्या ताईचा मान सन्मान झालाच पाहिजे आणि आपल्या सर्व जुन्या ताईंना मानधन व पेन्शन मिळालीच पाहिजे, ही सुद्धा आमची प्रमुख मागणी आहे ताईंनो. त्यामुळे आपल्या युनियनला मोठ्या प्रमाणे सपोर्ट करा. मंगळवारपासून येत्या पुन्हा 11 मार्च सारखंच आम्ही आत्ता सोमवारीपासून आंदोलन करत आहोत. बेमुदत साखळी उपोषण करत आहोत. ज्या ताईंना शक्य आहे त्यांनी अल्टरनेटिव्ह म्हणजे आळीपाळीने उपस्थित राहा आणि संपाला पाठिंबा दर्शवा. मैत्रिणींनो, या मागण्या आपल्या रास्त आहेत आणि या सगळ्यांसाठीच आहेत. त्यामुळे ज्या पण ताई घरी असतील त्यांनी एक दिवस येऊन आपल्या उपोषणाला पाठिंबा दर्शवा, जेणेकरून शासनाला जाग येईल व आपला मुद्दा विधानसभेत विधान भवनात मांडला जाईल, अधिवेशनात मांडला जाईल आणि अधिवेशनात मुद्दा मांडल्यानंतर तो प्रोसिडिंगला येईल आणि नक्कीच त्यावर मंत्रिमंडळ विचार करेल ताईंनो. तर आता ही वेळ घरात बसण्याची नाही. 26 मार्चपर्यंत अधिवेशन चालू आहे. त्याआधीच आपल्याला ह्या मागण्या मान्य करून आणायच्या आहेत. आणि आता राहिले 4 दिवस हे सुट्टीचे, तर शुक्रवार, शनिवार, रविवार हे 2-3 दिवस आमदार सर्व निवासस्थानी आहेत. सर्व महाराष्ट्रातील ताईंनी आपापल्या आमदारांना निवेदन द्यायचं आहे, लेखी निवेदन द्यायचं आहे. ते आपल्या ग्रुपवर उपलब्ध आहे. त्याप्रमाणे PDF त्यांना द्या आणि आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडा. 100% काहीतरी होईलच ही आशा बाळगा. आणि अशा प्रकारे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करते की येत्या मंगळवारपासून जे आझाद मैदान येथे अधिवेशन असेल त्याच्यावर आपण भव्य बेधडक मोर्चा नेणार आहोत. सर्व मंत्र्यांच्या गाठीभेटी घेणार आहोत आणि आपली व्यथा त्यांच्यापर्यंत मांडणार आहोत. आपल्या ह्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आपल्याला घर सोडावंच लागेल ताईंनो. ही मागणी कोणी एका सेविका व मदतनीस ताईसाठी नाही आहे. ज्या घरात बसून कमेंट करतात त्यांनी नीट कान खोलून ऐका की ताईंनो, उन्हाळ्याची सुट्टीची गरज सर्व ताईंना आहे. 1-1 लाख रुपये जिल्हा परिषदच्या लोकांना, इतर कर्मचाऱ्यांना पगार आहेत आणि आपल्याला 10,000 रुपये सुद्धा पूर्ण मानधन नाही आणि आपल्याला उन्हाळ्याची सुट्टी का मिळू नये. सर्व जे प्रश्न आहे, मुख्य सेविका असेल, सर्व जे प्रश्न आहेत ते सर्वांसाठी आहेत. तुमच्या माझ्यासाठी एकटीसाठी नाही आहे, सर्वांसाठी, सर्वांचे प्रश्न आहेत. त्यामुळे ही वेळ घरात बसण्याची नसून लढण्याची आहे. इतिहास साक्षी आहे की लढल्याशिवाय काही मिळत नाही. त्यामुळे सोमवारपासून जे सुरू होतं आहे अधिवेशन, त्यावर पुन्हा आपण मोर्चा नेणार आहोत. तेव्हा सोमवार, मंगळवारपासून ज्यांना 8 दिवस शक्य आहे त्यांनी आळीपाळीने नक्कीच आझाद मैदान मुंबई येथे या. येताना स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या वस्तू जपा आणि आपलं आंदोलन तीव्र करण्यासाठी अजून मदत करा. आणि ताईंनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे युनियन नवीन आहे, तर नाराज होऊ नका. मगाशी सांगितल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी 4 मावळे सोबत घेऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली, तर आपण तर भरपूर आहोत त्यांच्यापेक्षा. त्यामुळे आपण ही स्वराज्याची, आपल्या अंगणवाडी ताईची जी लढाई आहे हिचा लढाई सर्वांनी मिळून लढूया, सर्वांनी मिळून जिंकूया ताईंनो. याच्यात तुझं माझं करण्याची काही गरज नाही आहे. वाईट कमेंट करण्याची पण काही गरज नाही आणि मी त्यांना मोजत पण नाही, बोलते मी त्यांना, मला गरज पण नाही त्या लोकांची. ज्या माझ्या ताई आहेत, ज्या आपल्या युनियनला सपोर्ट करतायत, ज्या आझाद मैदानात उपस्थित आहेत, त्या सर्व ताईंना मी धन्यवाद देते. आणि मोठ्यात मोठ्या संख्येने येत्या मंगळवारपासून जो साखळी बेमुदत उपोषण होत आहे त्यासाठी सर्व ताईंनी उपस्थित राहावे आणि आपला लढा यशस्वी करण्यासाठी नवीन युनियनला सहकार्य करावं, अशी सर्व ताईंना मी विनंती करते. धन्यवाद ताईंनो.